नेहाला रोज सकाळी ऑफिसच्या लिफ्टमध्ये एक स्त्री भेटायची. ती स्त्री नेहाकडे पाहायची, हसायची आणि दररोज एकच प्रश्न विचारायची, आज तू राजीनामा देणार आहेस ना? नेहाला हे विचित्र वाटायचं, कारण ती त्या स्त्रीला ओळखत नव्हती. पण एक दिवस नेहाने सिक्युरिटी गार्डला तिच्याबद्दल विचारलं. गार्डने तिचा फोटो पाहिला आणि घाबरून म्हणाला, मॅडम, ही बाई या ऑफिसमध्ये गेल्या 3 वर्षात कधीच आलेली नाही. नेहाने पुन्हा फोटो पाहिला आणि तिच्या लक्षात आलं, त्या फोटोमध्ये ती स्त्री नव्हतीच, कारण फोटोमध्ये नेहाच उभी होती. नेहा एका मोठ्या कंपनीमध्ये अकाउंट विभागामध्ये काम करत होती. ती शांत स्वभावाची होती. ऑफिसमध्ये तिचं कोणाशी फारसं भांडण नव्हतं. पण गेल्या काही आठवड्यांपासून तिच्या ऑफिसमध्ये एक विचित्र गोष्ट घडत होती. दररोज सकाळी 9:15 वाजता लिफ्टमध्ये एक अनोळखी स्त्री तिच्यासोबत उभी असायची. साधा ड्रेस, हातात काली बॅग आणि चेहऱ्यावर विचित्र शांतता. ती नेहाकडे पाहायची आणि म्हणायची, आज सांगून टाक. पहिल्यांदा नेहाला वाटलं की कोणीतरी दुसरी कर्मचारी असेल. पण एक दिवस नेहाने विचारलं, काय सांगायचंय? त्या स्त्रीने उत्तर दिलं, जे तू 3 वर्षापासून लपवतेस. लिफ्टचा दरवाजा उघडला. स्त्री बाहेर पडली. नेहा तिच्यामागे धावली, पण कॉरिडॉरमध्ये कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती स्त्री आली. यावेळी तिने नेहाच्या हातात एक छोटा कागद ठेवला. कागदावर लिहिलं होतं, फाईल नंबर 317 शोध. नेहाला काहीच समजलं नाही. पण त्या दिवशी ऑफिसमध्ये काम करताना तिला जुन्या रेकॉर्ड रूममध्ये फाईल नंबर 317 दिसली. फाईल उघडताच तिचे हात थरथरले. त्यात एका जुन्या ऑफिस अपघाताची नोंद होती. ती घटना 3 वर्षांपूर्वी घडली होती आणि त्या घटनेमध्ये एक महिला कर्मचारी गंभीरपणे जखमी झाली होती. नाव माया देशमुख. नेहा पुढे वाचत गेली, पण अचानक तिला स्वतःचं नाव दिसलं. घटनेची प्रमुख साक्षीदार नेहा सावंत. नेहाच्या डोक्यामध्ये काहीतरी क्लिक झालं. तिला त्या दिवसाची काहीच आठवण नव्हती. फक्त एवढंच आठवत होतं, ती ऑफिसमध्ये आली होती आणि दुसऱ्या दिवशीपासून तिची नोकरी, तिचं आयुष्य सगळं नेहमीसारखं सुरू झालं होतं. पण माया कोण होती आणि तिला काय सांगायचं होतं? त्या रात्री नेहाने घरी जाऊन जुना लॅपटॉप उघडला. तिने 3 वर्षापूर्वीचे फोटो शोधायला सुरुवात केली. एका फोल्डरमध्ये तिला ऑफिस पार्टीचा फोटो मिळाला. फोटोमध्ये अनेक कर्मचारी होते आणि अगदी मागे माया उभी होती. नेहाने फोटो झूम केला. मायाच्या हातामध्ये एक काली बॅग होती. तीच काली बॅग जी रोज लिफ्टमध्ये दिसणाऱ्या स्त्रीच्या हातामध्ये असायची. नेहाने फोटो सेव्ह केला आणि तेवढ्यात तिच्या फोनवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. तिने फोन उचलला. समोरून काही सेकंद शांतता होती. मग आवाज आला, फाईल वाचलीस? नेहाचा आवाज अडखडला. तुम्ही कोण? समोरून उत्तर आलं, जिच्यावर आरोप झाला ती. कॉल कट झाला. दुसऱ्या दिवशी नेहा थेट कंपनीच्या HR मॅनेजरकडे गेली. तिने मायाबद्दल विचारलं. मॅनेजर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, माया देशमुख नावाची कोणतीच कर्मचारी आमच्या कंपनीमध्ये कधीच नव्हती. नेहाला धक्का बसला. पण फाईलमध्ये तिचं नाव आहे. मॅनेजरने फाईल पाहिली. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. तो हळू आवाजात म्हणाला, ही फाईल कुठून मिळाली? नेहाने रेकॉर्ड रूमचं नाव सांगितलं. मॅनेजरने लगेच फाईल बंद केली आणि म्हणाला, नेहा, तू आजपासून ऑफिसला येऊ नकोस. का? तो तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण 3 वर्षापूर्वी हीच फाईल शोधल्यानंतर एक कर्मचारी गायब झाला होता. नेहा घरी आली. तिला काहीच समजत नव्हतं. रात्री तिने आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारलं, मला त्या घटनेबद्दल काहीच का आठवत नाही? तेवढ्यात तिच्या मागे कोणीतरी उभं असल्यासारखं तिला आरशात दिसलं. नेहा लगेच मागे वळली. कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं. यावेळी आरशावर धुक्यासारखं काहीतरी जमा झालं होतं आणि त्यावर बोटाने लिहिल्यासारखं दिसत होतं, तुला सगळं आठवतंय? नेहा घाबरून मागे सरकली. तेवढ्यात तिच्या फोनवर एक व्हिडिओ आला. व्हिडिओ 3 वर्षापूर्वीचा होता. तो ऑफिसच्या पार्किंगमधला CCTV फुटेज होता. व्हिडिओमध्ये माया दिसत होती. ती घाईघाईने कुठेतरी जात होती. तिच्या मागे नेहा होती. माया मागे वळली आणि नेहाला काहीतरी सांगत होती. मग व्हिडिओ अचानक बंद झाला. नेहाने दुसरा व्हिडिओ उघडला. यावेळी दृश्य स्पष्ट होतं. माया नेहाला एक फाईल देत होती आणि म्हणत होती, ही फाईल बाहेर गेली तर कंपनीचे सगळे गुपितं उघड होतील. नेहा तिला म्हणत होती, मला हे करायचं नाही. माया म्हणाली, मग उद्या तूच अडचणीत येशील. व्हिडिओ इथेच संपला. नेहा काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. मग तिला जाणवलं, ती 3 वर्षापूर्वीची घटना विसरलेली नव्हती, तर तिला ती घटना विसरायला लावली गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा नेहमीप्रमाणे
लिफ्टमध्ये गेली. दार बंद झालं आणि तिच्यासमोर ती स्त्री उभी होती. काली बॅग, शांत चेहरा, पण यावेळी ती हसली नाही. तिने नेहाकडे पाहिलं आणि म्हणाली, आता तुला आठवलं? नेहाने धाडस करून विचारलं, तू माया आहेस? स्त्रीने उत्तर दिलं नाही. नेहा थिजली. स्त्रीने काली बॅग उघडली. आत एक जुनी फाईल होती. ती नेहाच्या हातामध्ये देत म्हणाली, माया कुठे आहे हे तुला माहीत आहे. लिफ्ट थांबली. दार उघडलं. स्त्री बाहेर गेली. नेहा तिच्या मागे धावली, पण पुन्हा कॉरिडॉर रिकामी होता. नेहाने फाईल उघडली. आत एक कागद होता. त्यावर लिहिलं होतं, माया देशमुख, कर्मचारी नाही. खाली दुसरं वाक्य होतं, माया ही कंपनीतील गैरव्यवहाराची चौकशी करणारी पत्रकार होती. नेहाच्या डोळ्यासमोर अंधार आला. ती पत्रकार? मग 3 वर्षापूर्वी नेमकं काय झालं होतं? फाईलच्या शेवटी एक फोटो होता. फोटोमध्ये माया होती आणि तिच्या शेजारी नेहा. पण फोटोच्या मागे लिहिलं होतं, दोघींनी मिळून सत्य बाहेर आणण्याचा निर्णय घेतला होता. नेहाला अचानक सगळं आठवलं. ती आणि माया कंपनीतील मोठ्या आर्थिक व्यवहाराचा पुरावा गोळा करत होत्या. पण त्यांना कोणीतरी पाहिलं होतं. मायाने पुरावे वाचवले, नेहाने ते लपवले आणि त्यानंतर माया अचानक गायब झाली. कंपनीने घटना दडपली. नेहाला धमकावण्यात आलं आणि तिच्या मनावर इतका दबाव आला की तिने त्या काळातील अनेक आठवणी मनातून दूर केल्या. पण आता ती रहस्यमय स्त्री पुन्हा पुन्हा तिच्यासमोर येत होती. नेहाने शेवटचा प्रश्न स्वतःलाच विचारला, मग ती स्त्री कोण होती? तिने CCTV फुटेज पुन्हा तपासलं. लिफ्टमध्ये नेहा एकटीच दिसत होती. कोणतीही दुसरी स्त्री नव्हती. पण प्रत्येक वेळी नेहा लिफ्टमधून बाहेर पडताना तिच्या हातामध्ये एक काली बॅग दिसत होती. तीच बॅग जी तिला त्या स्त्रीने दिली होती. नेहाने बॅग उघडली. आत एक पेनड्राईव्ह होता. त्यात कंपनीच्या गैरव्यवहाराचे सगळे पुरावे होते आणि एक शेवटचा व्हिडिओमध्ये माया कॅमेरासमोर बसली होती. ती म्हणाली, जर हा व्हिडिओ नेहापर्यंत पोहोचला असेल तर याचा अर्थ मी परत येऊ शकले नाही. काही सेकंद शांतता. मग माया म्हणाली, पण मला खात्री आहे नेहा सत्य बाहेर आणेल. व्हिडिओ संपला. नेहाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. तिने लॅपटॉप बंद केला आणि दुसऱ्याच दिवशी सगळे पुरावे पोलिसांकडे दिले. कंपनीवर चौकशी सुरू झाली. पण माया कधीच सापडली नाही. घटनेला काही महिने झाले. एक दिवस नेहाला पोस्टाने एक छोटं पाकिट मिळालं. आत एक फोटो होता. फोटोमध्ये माया एका अनोळखी शहरातील कॅफेमध्ये बसलेली होती. फोटोच्या मागे एक वाक्य लिहिलं होतं, सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद. नेहा काही क्षण फोटो पाहत राहिली. मग तिने फोटो उलटा केला. खाली एक तारीख होती, काल. नेहाच्या हातातून फोटो खाली पडला, कारण मायाला गायब होऊन 3 वर्ष झाली होती. मग हा फोटो काल कोणी काढला आणि माया खरंच कुठे होती? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.